स्वॅपिंग होईल. आता पुढे बघा, process end when two variable cross each other and j will be swapped with the pivot list divided into two sublist. म्हणजे इथे बघा काय करायचं की जेव्हा j will swapped with the pivot सोबत j स्वॅप होईल, पण केव्हा, जेव्हा लिस्ट डिवायडेड होईल दोन सबलिस्ट नंतर, जेव्हा ते दोघं एकमेकांना क्रॉस करतील तेव्हा i आणि j दोघं एकमेकांना क्रॉस करतील तेव्हा जो पायवोट असेल तो स्वॅप्ड होईल जे सोबत. अबोव स्टेप रिपीटेड ऑन टू सबलिस्ट अंटिल द सबलिस्ट कॉन्टेन ओनली वन एलिमेंट. जोपर्यंत एक एलिमेंट भेटत नाही, शेवटचं लास्ट एलिमेंट राहत नाही, तोपर्यंत आपल्याला स्टेप रिपीट करायची आहे. हा अल्गोरिदम तुम्ही लिहून घ्या आणि जेव्हा तुम्ही ॲज अ एक्झाम्पल